झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. आणि आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या. मनोज जरांगेंचा सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा. सरकार स्थापनेनंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार, जरांगेंची घोषणा. ओबीसीच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावेत. नव्या मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या दबावाला बळी पडू नये. जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बबनराव तायवाडे आक्रमक. ईव्हीएममध्ये 15% मतं महायुतीच्या उमेदवारासाठी सेट करण्यात आली होती. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप. या संदर्भात कायदेशीर लढाई लढणार असल्याचा जगतापांचा इशारा. ईव्हीएम मशीनबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदमांकडून शंका व्यक्त. दिग्गजांचा पराभवानंतर कदमांकडून शंका व्यक्त. धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणात होतोय, कदमांचा आरोप. नांदेडच्या मुखेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात काँग्रेसचं मौन आंदोलन. निवडणुकीचे निकाल चुकीचे आणि एकतर्फी लावल्याचा काँग्रेसचा आरोप. धाराशिव जिल्ह्यात शिंदे गटाचे एकमेव आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. अवघ्या 1,500 मतांनी तानाजी सावंत यांचा विजय झाला होता. इंदापुरात आमदार दत्ता भरणेंचे भावी कॅबिनेट मंत्रिपदाचे बॅनर. युवक कार्याध्यक्ष वसीम बागवानांकडून भरणेंची बॅनरबाजी. शिंदेची मुख्यमंत्रीपदी आणि अर्जुन खोतकरांच्या मंत्रिपदासाठी शिवसैनिकांचं जगदंबा मातेला साकडं. बबनराव लोणीकरांच्या मतदारसंघातीलच पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलं. माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांचा उसाची मोळी देऊन शेतकऱ्यांकडून सत्कार. उसाला 3,500 रुपयांचा दर दिल्याने शेतकऱ्यांनी मानले आभार. आमदार दत्तात्रय भरणे यांना इंदापूरमध्ये धक्का. नगर परिषदेचे गटनेते गजानन गवळींनी भरणे यांची साथ सोडली. माजी उपनगराध्यक्ष भरत शहांसोबत राहण्याचा गवळींचा निर्णय. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजपने राजीनामा घ्यावा, रणजितसिंह निंबाळकर यांची मागणी. तर 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं काम न दिसल्याने रामराजे यांना जनतेने नाकारलं, निंबाळकरांची टीका. राज्यात महायुतीला मिळालेल्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना. फडणवीसांना मुख्यमंत्री करा, आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ. रासपाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचं भाजपला आवाहन. मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंनी घेतलं त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन. हेमंत गोडसेंच्या उपस्थितीत शिवसैनिकांकडून मंदिरात पूजा आरती. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी लाडक्या बहिणीचं तुळजाभवानीला साकडं. जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून तुळजाभवानीला साकडं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करण्याची साताऱ्यातील महिला ग्रामस्थांची मागणी. मेढ्यातील एका कार्यक्रमात महिलांची घोषणाबाजी. शिंदेंना मुख्यमंत्री करण्याच्या महिलांच्या घोषणा. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून कार्यकर्त्यांचा अंबाबाईला दंडवत. शिंदेंनाच मुख्यमंत्री करण्याची कार्यकर्त्यांची मागणी. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद आणि अतुल भोसलेंना मंत्रिपद मिळावं यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचं रत्नेश्वर मंदिरात साकडं. नंदुरबारमध्ये भाजपकडून बॅनरबाजी. लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ अशा आशयाची बॅनरबाजी. फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी ही बॅनरबाजी. रवींद्र चव्हाणांनी निवडून आल्यानंतर भराडी मातेचे घेतलं दर्शन. मंत्रिमंडळात चांगल्या खात्यात वर्णी लागण्यासाठी भराडी देवीला गाराणं. आष्टी नगरपंचायतीच्या वतीने आमदार सुरेश धस यांचा सत्कार. दणदणीत विजय मिळाल्यानंतर सुरेश धस पहिल्यांदाच आष्टी मतदारसंघात. आमदार किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर चढवली चादर. किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्यासाठी तालुकावासियांची इच्छा. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मजूर कामगारांचं आंदोलन. भूसंपादन कायदा, महिला अत्याचाराविरोधात कडक कायदा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. आचारसंहिता संपल्यानंतर नुकसान भरपाईची प्रक्रिया कधी सुरू होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. जालना जिल्ह्यात रब्बी हंगामातल्या पेरणीला वेग. गहू, ज्वारी आणि हरभरा पिकाच्या पेरणीची लगबग सुरू. आतापर्यंत 1.25 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी पूर्ण. नंदुरबार बाजार समितीत आलेल्या लाल मिरचीची आवक वाढली. दररोज 3 ते 4 हजार क्विंटल मिरचीची आवक सुरू असल्याने शेतकरी सुखावला. परळी तालुक्यात कापूस खरेदीला सुरुवात. मात्र कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. 6,800 ते 6,900 रुपये कापसाला भाव.
अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कापसाला प्रति क्विंटल 8,000चा बाजारभाव. कापसाला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी आनंदात. तर आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचं औचित्य साधून कापूस खरेदीचा शुभारंभ. गोंदिया जिल्ह्यात धान कापणी आणि मळणीलाही सुरुवात. शेतकऱ्यांकडून यंदा पारंपरिक मळणी न करता यंत्राचा वापर करून मळणीला पसंती. गोंदियातील 83 धान खरेदी केंद्रांवरून 1,17,000 क्विंटल धानाची खरेदी. सरकारकडून धानाला प्रति हेक्टर 25,000 बोनस देण्याची घोषणा आणि त्यासाठी 71,429 शेतकऱ्यांकडून नोंदणी. भंडाऱ्यात धान खरेदीसाठी 128 केंद्रांना मंजुरी, तर 76 हमीभाव केंद्र सुरू. आतापर्यंत 1,00,000 क्विंटल धानाची खरेदी. धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परवानगी. जळगावच्या अमळनेर बाजार समितीत मक्याला 2,250 रुपये भाव. बाजार समितीत सुमारे 3,00,000 क्विंटल मक्याची खरेदी. मक्याला खानदेशातून सर्वाधिक भाव. भंडाऱ्याच्या भिलेवाडामध्ये संविधान दिन साजरा. संविधान जपण्यासाठी शपथ घेत जनजागृती. विद्यार्थ्यांचा पालक शिक्षकांनी काढली रॅली. बीडच्या गेवराई शहरातील महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत. खड्डे भरण्याची वाहनधारकांची मागणी. नाशिक जिल्ह्यात पशुगणना सुरू. मोबाईल ॲपद्वारे पशुगणना सुरू. नागरिकांना योग्य माहिती देण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. भंडाऱ्यात जनावरांचा अपहार करून बाहेर विक्री केल्याचा प्रकार. शासनाची 3,80,00,000ची फसवणूक. 5 गोशाळेतील 23 संचालकांवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यात ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. जंगलात फिरणारा ब्लॅक पॅन्थर मोबाईलमध्ये कैद. याआधी दोडामार्गावर ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. मंगळवार निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी तुळजापुरात. नववरवधूंची दर्शनासाठी मोठी गर्दी. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. मंदिर परिसरात वाहन आणण्यास प्रतिबंध, मात्र मंदिराच्या भिंतीला लागूनच अनेक गाड्यांची पार्किंग. राज्य परिवहन महामंडळाकडून सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू. साताऱ्यातून शेगाव, नागपूर मार्गे अयोध्या आणि परतीवेळी वाराणसी, प्रयागराज, उज्जैन, ओंकारेश्वरचं दर्शन असा 5 दिवसांचा प्रवास असणार. भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा. वाशिम मार्गे जाणारी मुंबई रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी. प्रवाशांचे हाल होत असल्याने मनस्ताप. अमरावती येथून वाशिम मार्गे मुंबई जाणारी रेल्वे गाडी मध्यंतरी नियमित धावत होती. थंडीचा जोर वाढत असल्याने शहर आणि परिसरात सध्या सुखद गारवा. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी 10.5 तापमानाची एनडीए येथे नोंद. तर थंडीचा जोर आणखी वाढून पारा घसरण्याचा अंदाज. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलेला आहे. उबदार कपडे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दीही वाढली. थंडी आणखीन वाढण्याची शक्यता. नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता घसरली. वाहनांमधून प्रदूषण होत असल्यानं हवेची गुणवत्ता घसरल्याचा अंदाज. प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता. खासदार जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात. दिग्दर्शक नागराज मंजुळेसह सर्वांना कोर्टाचं समन्स. नागराज मंजुळे विरोधात न्यायालयात खटला दाखल. वर्ध्याच्या वणा नदीपात्रातून वैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. 5 ट्रॅक्टर, ट्रॉली, 2 जेसीबीसह 85,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.